गुड मॉर्निंग. FY BA सेमिस्टर 2 टॉपिक क्रमांक 3मध्ये आपण खंड संकल्पना पाहणार आहोत. यामध्ये खंडाचा सिद्धांत, मागील तासानं आपण विभाजनाच्या सीमांत उत्पादकतेचा सिद्धांत पाहिला. या तासाला आपण खंडाचा सिद्धांत पाहणार आहोत. खंड सर्वसाधारणपणे जमीन किंवा इमारतीच्या भाड्याला आपण खंड म्हणतो. जमिनीच्या अथवा इमारतीच्या मालकाला खंड रूपानं त्या ठिकाणी उत्पन्न मिळत असतं. त्याला ते पैशाच्या स्वरूपात त्याला ते उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग असतो. जमिनीच्या उत्पादन शक्तीचा विचार केल्यास जमिनीच्या मूलभूत व अविनाशी गुणाबद्दल जमीन मालकाला मिळणारा मोबदला म्हणजे खंड होय. अर्थशास्त्रीय विश्लेषणात खंड म्हणजे फक्त भाडे असा अर्थ अभिप्रेत नाही, तर अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये खंड हा एका विशिष्ट अर्थानं वापरला जातो. विशेषतः फ्रान्समधील निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञांनी खंडाची कल्पना सर्वात प्रथम 18व्या शतकात मांडली. मात्र खऱ्या अर्थाने 19व्या शतकाच्या सुरुवातीसच खंडविषयक सिद्धांताला अर्थशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले. सुरुवातीच्या काळात खंडाचं विश्लेषण जमिनीच्या संदर्भात केलं जात होतं, परंतु आधुनिक आर्थिक विश्लेषणात खंड ही संकल्पना केवळ जमिनीच्या संदर्भात न वापरता ती उत्पादनाचे भूमिश्रम जमीनशिवाय श्रम, भांडवल, संयोजक या उत्पादन घटकांनासुद्धा जो काही मोबदला दिला जातो, या घटकांच्या बाबतीतसुद्धा मोबदला असतो, त्या संदर्भातसुद्धा खंड ही संकल्पना वापरली जाते. जमिनीच्या वापराकरता दिली जाणारी किंमत या अर्थाने वापरली जात असे. पूर्वीच्या काळी सद्यस्थितीत खंड ही संज्ञा आर्थिक वाढावा, आर्थिक मार्ग अशा बाबतीतसुद्धा वापरली जाते. खंडाचा अर्थ व व्याख्या, मिनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ रेट. विविध अर्थशास्त्रज्ञांनी खंड ही संकल्पना वेगवेगळ्या व्याख्या देऊन स्पष्ट केलेल्या आहे. काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण पाहिल्यानंतर खंड कशाला म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला समजून येईल. सुरुवातीलाच डेव्हिड रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली खंडाची व्याख्या आपण पाहणार आहोत. रिकार्डो काय म्हणतो, तर जमिनीच्या उपजत आणि अविनाशी स्वरूपाच्या शक्तीचा वापर केल्याबद्दल, जमिनीच्या उपजत आणि अविनाशी स्वरूपाच्या शक्तीचा वापर केल्याबद्दल जमिनीमधून मिळणाऱ्या किंवा जमिनीमधून निघणाऱ्या उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या मालकाला मोबदला म्हणून दिला जातो, जो भाग जमिनीच्या मालकाला मोबदला म्हणून दिला जातो, त्या भागास आपण खंड असे म्हणतात. कारण रेकॉर्डनं सांगितले की जमीन ही निसर्गात आहे, ती उपजत आहे, ती अविनाशी आहे, ती कधी नष्ट पावणार आहे, आणि त्यामुळं तिच्यातून जो काही भाग उत्पन्नाचा मिळतो त्यातला काही भाग तिच्या मूळ मालकाला मिळणं, तिच्या मालकास जो दिला जातो त्या भागास खंड असं रेकॉर्ड याने म्हणतात. म्हणजेच रेकॉर्डच्या मते खंड हा फक्त जमिनी या एकाच उत्पादन घटकांना मिळतो, इतर उत्पादन घटकांना तो मिळत नाही. अशा पद्धतीने केलेली ही खंडाची व्याख्या प्राध्यापक रेकॉर्डची ही थोडीशी संकुचित वाटते. त्यानंतर डॉक्टर मार्शल काय म्हणतात, खंड म्हणजे नैसर्गिक साधनाच्या वापरापासून मिळालेलं उत्पन्न होय. खंड म्हणजे नैसर्गिक साधनाच्या वापरापासून मिळालेलं उत्पन्न आहे. त्यानंतरचे काही निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात की निसर्गाच्या उदारतेमुळे शेती उत्पादन हे आधिक्य निर्माण होतं, म्हणून त्यास खंड असं म्हणतात. निसर्गाची उदारता इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यामुळं जे आधिक्य निर्माण होतं त्यालासुद्धा त्याने खंड असं नाव दिलेलं आहे. अशा पद्धतीनं आधुनिक या निसर्गवादी अर्थशास्त्रज्ञांनी खंडाच्या संकुचित व्याख्येच्या संदर्भात विचार केला. त्यामध्ये मार्शल असेल, निसर्गवादी अर्थशास्त्र असेल, रिकॉर्ड असेल. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी खंडाची व्याख्या मात्र व्यापक अर्थानं या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्यांचं असं मत आहे की उत्पादनाच्या सर्वच घटकांना खंड मिळतो. यामध्ये प्राध्यापक मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी केलेली व्याख्या महत्त्वाची वाटते. की त्यांनी काय सांगितलं की कोणत्याही उत्पादक घटकाला भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत, त्या कोणत्याही उत्पादन घटकाला सध्या मिळत असलेले उत्पन्न व
तो घटक पर्यायी उद्योगात गेला, मिळत असलेलं उत्पन्न आणि तो जर घटक पर्यायी उद्योगात गेला तर त्याला तेथे मिळू शकणारे उत्पन्न या दोन्हीतला फरक म्हणजे खंड. सध्या जिथं काम करतोय तो आणि तिथून त्याने सोडून दुसऱ्या ठिकाणी गेला, त्याला अधिक उत्पन्न मिळालं तर, आणि अशा पद्धतीनं प्रथम ठिकाणी मिळणारं उत्पन्न आणि नंतरच्या ठिकाणी मिळणारं उत्पन्न या दोन्हीतला फरक म्हणजेच खंड, असं मिसेस जोन्स रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञाने केलेली व्याख्या आहे. आणि त्यांचं असं मत आहे की उत्पादनाच्या सर्वच घटकांना खंड मिळू शकतो. आता आर्थिक खंड संकल्पना या ठिकाणी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं वापरल्याची आपल्याला पाहायला मिळते. मिसेस जोन्स रॉबिन्सच्या मते उत्पादनाच्या कोणत्याही घटकाला त्याच्या बदली उत्पन्नापेक्षा मिळालं जादाच उत्पन्न, बदली उत्पन्नापेक्षा मिळालं जादाच उत्पन्न म्हणजे खंड. आर्थिक खंड ही संकल्पना समजून घेण्यासाठी बदली उत्पन्न संकल्पना समजून घेणं अतिशय महत्त्वाचे आहे, अशा पद्धतीचे विचार रॉबिन्सन यांनी मांडलं. अशाच पद्धतीनं प्राध्यापक बेनहॅम हा अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतो की एखाद्या उद्योगाकरिता एखादा घटक प्राप्त करायचा असेल, एखाद्या उद्योगाकरता एखादा घटक प्राप्त करायचा असेल तर त्या घटकाला त्याच्या इतर उपयोगाकरता असलेल्या मागणीमुळे जेवढा सर्वात अधिक मोबदला मिळू शकेल तो दिल्याशिवाय असा घटक मिळू शकणार नाही. म्हणजे त्याला आपण काहीही करून ती किंमत देणारच आणि ती किंमत दिल्याशिवाय तो घटक आपल्याला मिळणारच नाही. आणि मग आपण तो मिळवण्यासाठी किंवा आपल्याकडं आहे तो टिकवून ठेवण्यासाठी जो मोबदला देणं आवश्यक असतं तेव्हा त्याला त्याची ती बदली किंमत असं म्हणतात. बेनहॅम म्हणतात. रॉबिन्सन परत काय म्हणतात की एखादा उत्पादक घटक एखाद्या विशिष्ट उद्योगात तो राहावा, टिकावा म्हणून त्याला जी किंमत दिली जाते ती आवश्यक आहे आणि त्या किमतीलाच बदली उत्पन्न असं म्हणतात. मी या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की एखादा घटक एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगात जाऊ नये म्हणून त्याला देण्यात येणारा मोबदला त्याच्या बदली उत्पन्नाबरोबरच असावा लागतो आणि या बदली उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष मोबदला जेवढा जास्त असतो तितकाच तो आर्थिक खंड आपल्याला पाहायला मिळतो. तर उदाहरणार्थ या ठिकाणी प्राध्यापक आहे, एखाद्या प्राध्यापकाला महाविद्यालयात काम करतोय आणि त्या महाविद्यालयात त्याला दरमहा 40,000 रुपये मोबदला मिळतो. समजा त्यानं दुसरा व्यवसाय करायचं ठरवलं, प्राध्यापक सोडायचं आणि त्याला दरमहा समजा 30,000 रुपये इतका मोबदला मिळणार असेल तर त्याचे बदली उत्पन्न बरोबर 10,000 रुपये हे राहील. त्याचं जे बदली उत्पन्न आहे हे बदली उत्पन्न 10,000 रुपये असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं खंड बरोबर प्रत्यक्ष उत्पन्न वजा बदली उत्पन्न, खंड बरोबर प्रत्यक्ष उत्पन्न वजा बदली उत्पन्न म्हणजे 40,000 वजा 30,000 म्हणजे 10 रुपये हे खंड. या ठिकाणी 10,000 म्हणजे हा आर्थिक खंड राहील. आता खंडाचे सिद्धांत आपण पाहणार आहोत. खंडाचे काही सिद्धांत आहेत आणि खंडाच्या सिद्धांतामध्ये सगळ्यात प्रथम सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकार्डो या इंग्लंडमधील सनातनवादी अर्थशास्त्री डेव्हिड रिकार्डो यांनी 19व्या शतकाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1815 ते 1817 मध्ये या काळात एक ग्रंथ लिहिला, द प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. या ग्रंथात रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञाने खंडाची सविस्तर मांडणी सुरुवातीला केलेली आहे. रिकार्डोच्या खंडविषयक सिद्धांताची रिकार्डोने जी मांडणी केली त्यामध्ये इंग्लंडमधील त्या काळच्या विशिष्ट परिस्थितीमुळंच ती निर्माण झालेली मागणी या ठिकाणी, कारण त्या काळात इंग्लंडमध्ये अन्नधान्याच्या वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत होत्या आणि त्यासाठी या किमती का वाढत आहेत या संदर्भात अनेक अर्थशास्त्रज्ञ अनेक प्रकारची कारणं सांगितली जात होती. मग त्यामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढण्याचं कारण म्हणजे जमिनीला जास्त देणारा मोबदला म्हणजे खंड, अशा प्रकारचं कारणसुद्धा त्यावेळेला एक सांगितलं जात होतं. परंतु ही विचारसरणी रिकार्डोला मान्य नव्हती. रिकार्डोने वाढत्या खंड वाढल्यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढत नाही हे रिकार्डोला पटवून द्यायचं होतं. मग त्यासाठी खंडाची निर्मिती कशी होते, खंडाची रक्कम कशी ठरते, खंड आणि किंमत याचा काय संबंध आहे या संदर्भात रिकार्डोने खंडविषयक या ठिकाणी सिद्धांत मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. रिकार्डो पूर्वीच्याही अर्थशास्त्रज्ञांनी केलेले खंडविषयक विश्लेषण रिकार्डोला ते मान्य नव्हतं. रिकार्डोच्या मते
निसर्ग हा उदार नसून तो कंजूस आहे असं रिकॉर्डचं मत होतं. कारण खंड हा निसर्गाने चांगली जमीन मर्यादित प्रमाणात उपलब्ध करून दिल्यामुळेच चांगली जमीन ही खराब जमिनीपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून देत असल्यामुळंच त्या ठिकाणी खंड प्राप्त होतो. आणि म्हणून निसर्ग हा कंजूस आहे अशा पद्धतीचं विधान रेकॉर्डने केलं. कारण चांगली जमीन निसर्गानं फारच कमी प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. रेकॉर्डचा हा खंड सिद्धांत मांडत असताना काही गोष्टी या ठिकाणी गृहीत धरलेल्या आहेत. त्या गृहीतांचा विचार केला तर एक खंडविषयक सिद्धांताची चर्चा रेकॉर्डने या ठिकाणी दीर्घकाळाचा विचार करून केलेला आहे, अल्पकाळाचा नाही. त्या दुसरी गृहीतक आहे बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे. तिसरं आहे की सीमांत जमीन ही खंड न देणारी जमीन असून सीमांत जमिनी अंतर्गत जमिनीवर खंड प्राप्त होतो, सीमांत जमीनला खंड मिळत नाही. त्यानंतर जमिनीच्या मानाने त्याचा हा पुरवठा मर्यादित आहे, जमीन दुर्मिळ आहे कारण ती निसर्गानं दिलेली आहे आणि तिच्यामध्ये वाढ करता येत नाही. जमिनीच्या अंगी मूलभूत आणि अविनाशी अशी शक्ती आहे असं रेकॉर्डनं सांगितलं आहे, गृहीत धरलेलं आहे. आणि त्या अविनाशी शक्तीच्या वापराबद्दलच जमिनीला खंडाच्या स्वरूपात मोबदला या ठिकाणी दिला जातो. जमिनीचे तुकडे हे भिन्न भिन्न सुपीकतेचे असतात. तुकडे जे आहेत ते भिन्न भिन्न सुपीकतेचे असतात. प्रथम सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते, त्यानंतर सुपीकतेच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने जमीन लागवडीखाली आणल्या जातात आणि शेती क्षेत्रातील उत्पादनात घटत्या फलाचा नियम या ठिकाणी आपल्याला प्रत्ययास येतो. त्यानंतर लोकसंख्या वाढत जाण्याची प्रवृत्ती या ठिकाणी आढळते. लोकसंख्या ही वाढतच जाणार आहे, ती कमी कधीच होणार नाही. असे 8 गृहीत रेकॉर्डने आपला खंड सिद्धांत मांडण्यापूर्वी गृहीत धरलेले आहेत. आणि रेकॉर्डच्या मते ही जी गृहीत असतील तरच, ही गृहीत परिस्थिती असतील तरच खंड हा सिद्धांत अनुभवास येणार आहे. तर रेकॉर्डच्या खंडविषयक सिद्धांताचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. की रेकॉर्डने व्याख्या केलेली आहे की जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या मूलभूत व अविनाशी गुणाबद्दल जमिनीच्या मालकाला दिला जातो त्यालाच त्या ठिकाणी खंड म्हणतात. कारण जमीनचं उपजत आणि अविनाशी गुणधर्म आहे, त्यातून उत्पादन देणं आणि त्यामुळं जमीन मालकाला जे मोबदला दिला जातो त्यालाच खंड असं म्हटलेलं आहे. रेकॉर्डनं सांगितलं की लोकसंख्येच्या अन्नधान्यविषयक गरजा भागवण्यासाठी भिन्न भिन्न प्रतीच्या अथवा सुपीक असलेल्या जमिनीची लागवडीसाठी निवड केली जाते. सुपीकतेच्या दृष्टीनं विचार केला तर गुणभिन्नता असल्यामुळेच खंड निर्माण होत असतो असं रेकॉर्डचं मत आहे. म्हणजेच खंडाचं स्वरूप भेदजन्य वाढावा अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. लोकसंख्येच्या अन्नविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रकर्षित अथवा सखोल शेती अथवा विस्तीर्ण शेती, प्रकर्षित, सखोल आणि विस्तीर्ण या दोन्ही प्रकारचा स्वीकार या ठिकाणी करण्यात येतो. तसेच जमिनीचं क्षेत्र कायम ठेवून त्या जमिनीच्या तुकड्यावर वापरल्या जाणाऱ्या भांडवलाचे व श्रमाचे प्रमाण वाढवून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न या प्रकर्षित अथवा सखोल शेतीमध्ये केला जातो. तर ही सुपीक, मध्यम सुपीक, कमी सुपीक असे जमिनीचा या ठिकाणी रेकॉर्डने क्रम लावलेला आहे. सुपीक, कमी सुपीक, मध्यम सुपीक अशा पद्धतीचा क्रम लावलेला आहे. आणि मग या ठिकाणी त्या जमिनीवर विस्तीर्ण शेती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यापैकी कोणत्या पद्धतीने केली तरी खंड हा निर्माण होतच असतो अशा पद्धतीने या ठिकाणी रेकॉर्डनं सांगितले. आता रेकॉर्डने जमीन कसण्याच्या प्रकर्षित आणि विस्तीर्ण शेतीची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर प्रकर्षित लागवड पद्धतीत खंडाची निर्मिती कशी होते? आता प्रकर्षित पद्धतीने शेती करणे म्हणजे जमिनीचं आहे ते क्षेत्र कायम ठेवायचं आणि श्रम आणि भांडवलाचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे श्रम आणि भांडवल वाढवित नाहीचं, जमिनीचं आहे तेच प्रमाण, आणि त्यामुळं अधिकाधिक श्रम आणि भांडवल वाढवले जाईल. तसतसं नंतरच्या मात्रेनुसार मात्र उत्पादन घटत जातं. सुरुवातीला उत्पादन वाढतं आणि नंतर घटत जातं. लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा वाढवण्यासाठी प्रकर्षित पद्धतीने शेती केली जाते. श्रम आणि भांडवलाच्या शेवटच्या मात्रेपासून या ठिकाणी खंड मिळत नाही, कारण या मात्रेपासून मिळणारं उत्पादन, शेवटची मात्रा आहे त्यापासून मिळणारं उत्पादन आणि त्याचा येणारा उत्पादन खर्च हा समान असतो. आणि सीमांत पूर्व मात्रेपासून मात्र खंड या ठिकाणी मिळत जातो. आता या संदर्भात श्रम आणि भांडवलाच्या शेवटच्या मात्रेपासून खंड मिळत नाही आणि या संदर्भात एक टेबल दिलेलं आहे आणि या टेबलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चर्चा करू शकतो. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 या ठिकाणी टेबलच्या विभागने 6 पद्धतीचे रो आहेत. त्यामध्ये पहिला त्यामध्ये आहे श्रम भांडवलाची मात्रा, त्यानंतर उत्पादन क्विंटलमध्ये,
उत्पादन खर्च दिलेला आहे, प्रति क्विंटल किंमत दिलेली आहे, एकूण उत्पादन दिलेलं आहे आणि खंड. बघा पहिले श्रम आणि भांडवल मात्रा 1 होती, एकूण उत्पादन क्विंटल 9 होतं, उत्पादन खर्च 4,500 होता, किंमत होती 1,500, एकूण उत्पन्न होतं 13,500, खंड मिळत होता 9,000. दुसऱ्या श्रम आणि भांडवलामध्ये एकूण उत्पादन 7 क्विंटल, खर्च आहे 4,500, प्रति किंमत 1,500, 10,500, एकूण उत्पन्न, खंड मिळत होता 6,000. तिसऱ्या श्रम भांडवलामध्ये मात्र उत्पादन कमी झालेलं आहे, ते 3 क्विंटल आहे, उत्पादन खर्च पण 4,500, प्रति क्विंटल किंमत 1,500 आणि एकूण उत्पन्न 4,500. या ठिकाणी खंड 0. अशा पद्धतीनं सुरुवातीच्या 2 मात्रेमध्ये खंड मिळत गेला. तिसऱ्या मात्रेमध्ये या ठिकाणी उत्पादन जे गव्हाचं उत्पादन घेतले ते कमी झाले, त्याचा उत्पादन खर्च आणि त्यापासून मिळणारी किंमत ही समान असल्यामुळे या ठिकाणी खंड मिळू शकत नाही. त्यानंतर विस्तृत लागवड पद्धतीने खंडाची निर्मिती कशी होते याही संदर्भात या ठिकाणी विचार मांडलेला आहे. तर विस्तृत लागवडीच्या संदर्भात रेकॉर्डनं सांगितलं की खंड निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जमिनीमध्ये असणारी गुणभिन्नता. मानवाला ही निसर्गानं दिलेली जमीन आहे आणि त्या जमिनीची गुणभिन्नता, त्याची प्रतवारी, उत्पादनाची गुणभिन्नता ही वेगवेगळी असते आणि जमिनीमध्ये कधीच सारखेपणा असत नाही, कधीच एकसारखी सुपीक जमीन असत नाही. जशी हाताची बोटं एकसारखी नाहीत त्याप्रमाणे सर्वच जमीन ही एकसारखी पिकाऊ असत नाही, सुपीक असत नाही. तर ती जमीन काही सुपीक, जास्त सुपीक, काही जमीन मध्यम सुपीक, तर काही कमी सुपीक अशी जमिनीचा स्तर असतो आणि सुपीकतेच्या दृष्टीने जमिनीच्या अंगामध्ये गुणभिन्नता असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि या गुणभिन्नतेमुळेच खंड मिळतो असे विचार रेकॉर्डने या ठिकाणी मांडलेले आहेत. लोकांच्या अन्नधान्यविषयक गरजा ह्या वाढतच राहतात, लोकसंख्या वाढते, अन्न ही मूलभूत गरज आहे आणि अन्न हे फक्त जमिनीतूनच उपलब्ध होत असतं. त्यामुळं सतत अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग उपलब्ध असणारे श्रम भांडवलाच्या साहाय्याने उपलब्ध जमिनीपैकी काही थोड्या भागाची मशागत करणं शक्य असते. अशा परिस्थितीत खंड निर्माण होत नाही सुरुवातीला आणि नंतर कारण अजून बरीच जमीन ही पडून असते, तिचा वापर केला जात नाही आणि मग खंडाचा उद्भव होत नसतो, कारण कोणीही त्यावेळेला खंड देण्यास तयार नाही. मात्र जमिनीच्या वैफल्यामुळे जमिनीच्या वापरासाठी कोणी खंड देत नाही, पण जमिनीचा एकूण पुरवठा हा मर्यादित आहे, नैसर्गिक देणगी आहे, त्यामध्ये आपण स्वतः वाढ करता येत नाही. त्यामुळं उत्पादन क्षमतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या ठिकाणी सर्वच दृष्टीने सगळ्या जमिनी सारख्याच प्रतीच्या नसतात. लोकसंख्या वाढीबरोबर जमिनीची मागणी वाढत जाते आणि असं सतत घडत असल्यामुळं सगळी जमीन दरवर्षी थोडी लागवडीखाली आणली जाते आणि मग सुरुवातीला सुपीक, नंतर मध्यम सुपीक आणि नंतर अधिक सुपीक जमीन या ठिकाणी लागवडीखाली आणून अधिक सुपीक, मध्यम सुपीक आणि कमी सुपीक जमीन लागवडीखाली आणून या गुणभिन्नतेच्या दृष्टिकोनातूनच या ठिकाणी खंड मिळतो. सुपीक जमिनीतून उत्पादन खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं, कमी सुपीक जमिनीतून उत्पादन खर्चापेक्षा जास्त उत्पन्न मिळतं आणि अगदी निकृष्ट जमिनीतून उत्पादन खर्च आणि उत्पन्न हे तेवढंच निघत असल्यामुळं त्या ठिकाणी खंड मिळू शकत नाही. आपण पुढच्या तासाला एका उदाहरणाच्या साहाय्याने खंड सिद्धांत, आकृतीच्या साहाय्याने विश्लेषण आणि खंड सिद्धांताचे दोष या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.